संघटना करायच्या, खोट्या संघटनाच्या ताकदीवर बोलायचं. आणि दुर्दैवाने सांगतो, याच्यामध्ये आमच्या वरचे MLCचे 70 ते 80% आमदार याच्यामध्ये सामील आहेत. माझा सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती आहे, सगळी प्रोसिजर सुरू करून ह्या MLC बंद करून टाकल्या पाहिजे. कशाला पाहिजे पदवीधर शिक्षक, कशाला पाहिजे हे सगळे शिक्षक, मतदारसंघातले शिक्षक आमदार, हे सगळेच्या सगळे शिक्षकांना खोटी साथ देतात. खोटी साथ देऊन आमच्या मुलांच्या पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत राहतात. संघटना, पोलीस, मिलिटरी आणि शिक्षक यांना संप, मोर्चा, कोणतेही संघटना करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाहीये, आपण दिलेला नाहीये. तरी पण खोट्या संघटना करतात आणि संघटनाचे मोर्चे करतात. आणि दुर्दैवाने हे आमचे आमदार त्या संघटनेच्या मोर्चेला हजर राहून आमच्या पिढ्या बर्बाद होईल अशा कृत्याला साथ देतात. माझी विनंती या निमित्ताने, हे सगळे जे MLC आहेत ना, पदवीधर आणि शिक्षक, हे अबॉलिश केले पाहिजे. काय होतं अध्यक्ष मोठे, आमच्या सगळ्या सभागृहाचा शिक्षणाचा रेट फक्त 6% होता. म्हणजे इथं जे शिकलेले आमदार असायचे ते फक्त 6% असायचे. म्हणून यांची गरज होती, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आमच्या राज्याला काही देतील, आमच्या देशाला काही देतील, असं होतं. आता गरज काय यांची, आता बचत गटातनं घ्या, कामगारातनं घ्या, अंगणवाडी सेविका या शिक्षकांपेक्षा इतकं चांगलं काम करते, त्या बिचारीला आपण 10,000 रुपये देत नाही, आणि हे काम करत नाही यांना 80,000 रुपये देतो. आणि सगळ्यात मोठा पुरावा धक्कादायक तुम्हाला कळेल अध्यक्ष महोदय, मी नमूद करतो. जेव्हा केंद्राच्या आणि राज्याच्या लक्षात आलं, यार D.Ed. B.Ed होतात ही लोक आणि आपल्या पिढ्या बर्बाद का होऊ लागल्या.